भाऊराव भांगरे, गंगारामजी जाधव, आमचे मित्र भगवान खोकले, भाऊराव जाधव, आमचे मार्गदर्शक मित्र ज्ञानेश्वर जाधव, त्याच पद्धतीने चौरे सर ज्याने आपल्याला अनमोल मार्गदर्शन केलं ते पोपेरे सर, पंचक्रोशीतून आलेले सगळे सरपंच, बालमित्र, तरुण वर्ग आणि माता भगिनींनो, ऊन खूप झालेलं आहे. त्या उन्हाच्या झळाही आपल्याला लागतायत. उन्हाचा चटका सहन करणार नाही तो आदिवासी कसला, कारण आपला पूर्वज, त्यांची तर समाधी आहे बघा. मगच मला माहिती दिली ही भागोजी भांगऱ्यांचं स्मारक आहे. तळपत्या उन्हावर तापलेल्या खडकावरती त्यांना साखळ दांडाने बांधून ठेवलं तरी कधी डगमगले नाही. तो आदर्श आपल्या पुढे आहे, त्यांची शिकवण आपल्या पुढे आहे. आणि म्हणून आदिवासी माणसाला ऊन वारा पाऊस याची भीती नसते. आदिवासी माणसाला भीती असते ती अंधश्रद्धेने बरबटलेल्या विचारांची. आजही आदिवासी माणूस खितपट पडलेला आहे. जगाकडे पाहिलं, जगाकडे बघितलं, जगाचा विकास बघितला तर आदिवासी माणूस कोणत्या टप्प्यात आहे तेच सापडत नाही आज आहे. आणि म्हणून मला ऊन त्रास देऊ शकत नाही, मला पाणी भिजवू शकत नाही. आणि ज्यांच्या सणाच्या निमित्तानं इथं जमलो तो वाघ तर माझा मित्रच आहे, तो माझा तर भगवानच आहे, माझा तर देवच आहे. म्हणून जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटाला आदिवासी माणूस घाबरत नाही. म्हणून आजही तो जंगलचा राज आहे. गंगाराम भाऊनी फोन केला म्हणे, सर तुम्हाला वाघ बारशी सणानिमित्त या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. पोपेरे सरांनी 2-3 उदाहरणं दिली, पण जीवनाची उकल करणारे दिले, जीवनात शहाणपण शिकवणारे दिले. प्राण्यांना जर निसर्ग कळतो, प्राण्यांना जर संघटना कळते, तर ती माणसांना का कळू नये हे त्यांनी आवर्जून सांगितलं. आपणही समजून घेतलं पाहिजे. विचार मांडताना, विचार ऐकताना, विचार आत्मसात करताना चांगला विचार आणि वाईट विचार याच्यातला फरक करायला आपणही शिकलो पाहिजे. तेव्हाच आदिवासी माणूस माणसामध्ये येईल, अन्यथा येणार नाही. आपण काय केलं माहितीये का? बदलत्या जगानुसार आपण बदललोच नाही, बदलत्या जगानुसार वळलोच नाही. आपण पाण्याकडून शिकलं पाहिजे. आपला पूर्वज पाण्याकडे शिकत असतात. डोंगरावर पडलेला थेंब झऱ्याचं रूप घेतो आणि झरे हळूहळू ओढ्याचं रूप घेतात. तोच ओढा कधीतरी नदीचं रूप घेतो आणि तोच थेंब पुन्हा समुद्राला जाऊन मिळतो. जेव्हा तुम्ही त्याला अडवायचा प्रयत्न करणार तेव्हा तो तुमचा बांध फेडून समुद्रापर्यंत जाणार. हा पाण्याचा इतिहास आहे. निसर्गाकडून आपण हेच शिकतोय, हेच आत्मसात केलं पाहिजे. लढणारा भागोजी असेल, लढणारा राघोजी असेल, तंट्या मामा असेल, यांनी याच निसर्गाच्या सानिध्य मानून कितीही बलांडे इंग्रज सरकारला या ठिकाणी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपल्यालाही तीच लढाई लढायची, अस्तित्वाची लढाई लढायची. कारण लढला नाही तर फाडला जाशील, लढला नाही तर फाडला जाशील. याच मातीमध्ये तुझ्या अस्तित्वाची लढाई संपून तू गाडला जाशील आणि पुसून जाईल इतिहास तुझा, तुझ्या पूर्वजांचा आणि आदिवासी महादेव कोळी जमातीचा. हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्याख्यान ऐकत असतो आपण, पण व्याख्यान चांगलं व्हावं, भाषण चांगलं व्हावं म्हणून अनेक उदाहरणं दिले जातात. पण उदाहरणं देत असताना वक्त्याने ते सुद्धा लक्षात, सगळे आदिवासी वक्ते बसलेले आहेत, ते जरी खाली बसलेले असतील पण आजचा दिवस माझा ठेवलेला आहे. इतर ठिकाणी तेही प्रबोधन करतायत. आपल्या समाजासाठी चांगलं काय आहे, आपल्या समाजासाठी वाईट काय, याची आकलन त्यांनी समाजाला करून देणं गरजेचं असतं. आपण सांगताना काय करतो, आपलं व्याख्यान चांगलं व्हावं, माझं भाषण चांगलं व्हावं, कुठंतरी नाव लौकिक व्हावा, फोकसला यावा म्हणून चुकीच्याही गोष्टी समाजामध्ये पेरल्या जातात. त्या समाजातील वक्त्यांनी टाळल्या पाहिजे. पोपेरे सरांच्या भाषणात मला एक गोष्ट आली. पोपेरे सरांनी सांगितलं, नवरात्र उत्सव काय आहे. नवरात्र उत्सव आपण समाजाला समजूनच सांगत नाही. नवरात्र उत्सव कोणाचा आहे, कुठल्या विशिष्ट धर्माचा आहे का?
नाही तो आदिवासी जनजातींचा उत्सव आहे. आपण ती कृतज्ञता व्यक्त करतो निसर्गाच्या प्रती. एक मुलाला जन्म घ्यायचा असेल तर आईच्या पोटामध्ये 9 महिने राहावं लागतात. त्या 9 दिवसाचं एक प्रतीक म्हणून 9 दिवसाची स्त्री शक्तीची पूजा करतोय आपण. ते हे समजलं पाहिजे. हा निसर्ग चमत्कार आहे. ही निसर्गाची पूजा आहे. जेव्हा मातीमध्ये बीज अंकुर टाकतो तेव्हा त्या मातीतून ते बीज पूर्ण एक अंकुर वाढण्यासाठी 9 दिवस लागत असतात. आईच्या गर्भात जेव्हा एक बाळ जन्म घेत असतं तेव्हा त्याला या धरतीवरती येण्यासाठी 9 महिने लागत असतात. 10व्या महिन्यामध्ये येतो आणि म्हणून तो आपण दसरा साजरा करतो. नंतर कुठल्या कल्पना आल्या, कुठल्या कहाण्या आल्या, कुठल्या संकल्पना आल्या, कुठल्या ग्रंथात काय लिहिलं गेलं, ज्या लेखकाची जशी विचारधारा होती त्या पद्धतीने त्याने लिहिलं. दसऱ्याला कोणी महिषासूर मारल्याचा दिवस ठरला, कोणी रावण मारल्याचा दिवस ठरवला. हा ज्याची त्याच्या आकलनाचा विचारांचा भाग आहे. पण जर नैसर्गिक दृष्ट्या पाहिलं, आपल्या समाजाच्या दृष्टीनं पाहिलं तर हे माती परीक्षण आहे. पावसाळा संपत असतो, हिवाळा येणारा असतो आणि हिवाळा येत असताना आपल्याला मातीमध्ये कोणत्या पिकासाठी चांगलं वातावरण आहे याची जेव्हा परीक्षा, तेव्हा प्रयोगशाळा नव्हत्या आणि म्हणून आपण सुपीक माती घेणार. विशेषतः एक सुपीक माती घ्यायची, त्याच्यामध्ये विविध जे पिकं आपण हिवाळ्यामध्ये घेत असतो त्या पिकांचे धान्य घ्यायचे, ते त्या मातीमध्ये टाकायचे आणि कोणत्या पिकाचं निरोगी असं उत्पन्न होतंय किंवा कोणते अंकुर चांगले होतात हे आपण त्याच्यातून शिकतो. आणि मग आपला वडीलधारी माणूस तिथं बसायला असायचा आणि तो सांगायचा आज याच्यावर जोत आहे बर का, हे पीक यंदा जोमात आहे बर का, कारण त्याला हवामान पोषक आहे. हे आपलं माती परीक्षणाचे